नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झालं व्हिडिओ नव्हता आणि अजून बी 2-4 दिवस मी व्हिडिओ बनवणार नव्हतो मित्रांनो. परंतु सिच्युएशन अशी आली की बाबा व्हिडिओ मला बनवायला लागला. तर खरंच बाबा ह्या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे, तर आमच्या बिराडात एक साप शिरला बरं का. मुली बिराडासमोर झोपल्या होत्या आणि साप असा बिराडाकडे चालला होता. तर अनुसाहेब बिराडा होती, मी मेंढराकडे होतो. अनुसाहेब मोठ्याने आरडली आणि मला बोलवून घेतलं. पण खरंच बाबा देवाची दया म्हणायचं म्हणजे साप बिनविषारी होता, म्हणजे बाबा मांडूळ जातीचा साप होता. बैठे मित्रांनो, आता आपण त्या सापाला सोडणार आहे. तर सिच्युएशन कशी होती आणि काय बाबा काय वाटलं ते तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि असं झाल्यानंतर काय करावं लागणार आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखव. तर चला. पण तुम्ही बियाला किती द्याला, इतकं भीती तर जावा. ते काय करत या हा एवढं नाही र बियाचं कधी. नाही गरीब असतं एकदम. हो काय नाही बाई, आता त्याला लांब नेऊन सोडू आपण कुठंतरी. हा बघ. हा आणि आता अक्का ए हे बघ, इकडं तिकडं जायचं नाही कुठं. काय हिरी का सोडू बर, कुठं जायचं नाही. मी त्याला लांब सोडून येतो. मांडूळ आहे मांडूळ हो. हा बरं, आता याला मित्रांनो लांब आपण सोडून येणार आहे. कुठं निघला होता वयाने, कुठं निघला होता हा का. बरं एक पोत आणि त्या पोत्यात नेऊन सोडतो कुठं. गाडी पशी होय बर, म्हणजे बिराडातच निघला म्हण की. जा आपल्या तिकडे इकडे 11 जा. अरे रे इथं बोळात शिरेल. नाही येत मी आहे की. तर मित्रांनो, आता हे मांडूळ निघलाय म्हण नाही काय अडचण होय, तिकडे जा. पण दुसरा कुठला साप असता समजा बाबा तर कसं म्हणजे विषय कसा आहे. हो का, आपल्या बिराडावरच निघलाय मित्रांनो. इकडं ती आमच्या दादाची मंडळी आली इकडं पळत. मी तर मेंढरा थांबलो होतो तिकडे, खाली ती मेंढर होती. तिकडून पळत आलो. मला वाटलं आता बिराडात शिरला वाटतं. आता बऱ्याच दिवसापासून सगळ्यांना दिसलं बाई. हा नाही लय जणांना दिसला हो. पण आता बघू ते नेमका निघाला. तर ऐक की आता बाई, तुला सांगतो यातली थोडीशी माहिती सांगतो. हे बघ ऐक ना. हो का, याला 2 तोंडे मांडूळ म्हणतात का नाही. याला एकच तोंड असतं बरं का. ह्याचं तोंड आणि शेपूट असं एकसारखंच असतं. आता हे शेपूट जे आहे का नाही, हे तिकडे जरा जा. तिकडे नाही ते काय करीत, जा तिकडे जा. तिकडे येईल. जा तिकडे जा, तिकडे पटांगणात जा. पटांगणात जरा बाबड्या. हे जे व्हायला हो येडा टाकतो तेव्हा. आणि ते येडा बिडा टाकतो का नाही ते एकदम खोट आहे बरं का. येडा बिडा तसलं काही टाकीत नाही. तर मित्रांनो बघा, हे मांडूळ जातीचा अतिशय गरीब जातीचा साप बरं का मित्रांनो. खरंच हा शेतकऱ्याचा मित्र म्हणतील बरं का ह्या सापाला. तर अतिशय गरीब म्हटलं तर फक्त एवढा साप हा मांडूळ बरं का मित्रांनो. तर ह्याचं मागचं शेपूट असं तुम्ही पाहू शकता. घाबरू नका की तुला राव, तुम्ही फक्त थोडीशी माहिती सांगायची. तर लोक म्हणतात याला 2 तोंड असतात, पण 2 तोंड वगैरे काही नसते. त्याला एकच तोंड असतं मित्रांनो. हे मागचं शेपूट असतं बरं का. हे आपलं शिकाऱ्यापासून म्हणजे कावळा बगळ चोच्या मारतीत म्हणून हे शेपूट त्याचं उघडं ठेवतो आणि तोंड जमिनीत घालतो. त्यामुळे ह्याला हे तोंड म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ते बी तोंड. तर तोंड नसतं, एकच तोंड असतं. तर आता आपण त्याला सोडणार आहे फॉरेस्ट मध्ये नेऊन. तर इथं या पोत्यात घालू. हा जा बाबा जा. गेला ते आपल्या मनाने. का निघला इकडं, निघून दे तिकडं बाहेर
बघा बर आगी आगी बघ बाबाने काय केलं त्यात पोत्यात काय नेलं भरलं पप्पा बोत माघारी यांना बुजावून नेलं पुन्हा वर नका येऊ. दे नाही त्याच्या जीवाला हा? त्याच्या जीवाला काय दे नाही हो हातात न सांगत तसं गुंड आता कसं येईल सांग बरं इकडं. तर मित्रांनो आपल्या वाड्यावर बाबा साप निघला. आता दुसरा कुठला जर समजा विषारी साप असतो तर आपण असला प्रयत्न केला नसता. पण मला सापातली जवळजवळ 70 ते 90% माहिती आहे. पण आपण साप जास्त काय म्हणजे मित्रांनो पकडत नाही. कारण महत्वाचा विषय म्हणजे हा मांडूळ जातीचा साप आहे. असं काय नाही बाबा हा चावत नाही. जरी चावतो पण याला विष नसतं अजिबात. म्हणजे बिनविषारी जातीचा साप आहे. परंतु जरी चावला तरी बाबा कधी समजा कुठलाही सर्पदंश झाला मित्रांनो तर पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जावं. कुठल्याही चांगल्या ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सापावरचा उपचार होतो त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्या सर्वप्रथम. नाहीतर कुठला बाबा तांत्रिक बुवा किंवा मंत्रसंत्र तसला विषय कधी करीत बसू नका मित्रांनो. महत्वाचं म्हणजे आणि मांडोळ असो किंवा बिनविषारी असो किंवा विषारी असो कुणीही सापाच्या नादी लागू नका. हे म्हणजे एक सांगतो मित्रांनो. तर थांबतोय तर आपण आता फॉरेस्टमध्ये नेऊन साप सोडणार आहे मांडूळ. तर अशा प्रकारे मित्रांनो बांधलाय बरं का. आपण पिशवीत धरला आणि काठी चालवली तर सोडून द्यायचं. हा का तू इथंच थांबा मी साप सोडून येतो. हा आपल्या कुठं निघला होता साप कुठं तिथं सरपणात का बर. आणि कुणाकडे चालला होता तिकडं होय. अयो आणि हिथं बिरडा चालला होता ना इकडे चालला होता ना. तर मित्रांनो काय सरपणात निघला आणि सरपणातून असा इकडे चालला होता बरं का. म्हणजे असा बिरडाकडे निघाला होता. तितक्यात मी पळत आलो तिकून आणि साईडला घेतला आपला पटांगणात. थांब इथं आलो मी सोडून. तर मित्रांनो या ठिकाणी आपण घेऊन आलोय त्याला इकडे फॉरेस्ट बरं का. तर अशा प्रकारे आपलं म्हणजे फॉरेस्ट पासून मी गाडीवर आलो आणि त्या ठिकाणी गाडी लावली बरं का. आता फॉरेस्टमध्ये सोडायचं आहे आपल्याला. ह्याच ठिकाणी सोडणार आहे आपण. इथं थोडंसं आतमध्ये सोडून आहे का म्हणजे बाबा ते आपला हे फॉरेस्टच्या आत सोडलं की टेन्शन नाही. चौक आता ह्याच्यातनं ऑटोमॅटिक निघणार ते बाहेर. तोंड आपोआप हलावतोय का. जा 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 निघ निघ रे. जा जा ओके. हा गासा. तर मित्रांनो हा अशा प्रकारचा आपला हा मांडूळ जातीचा साप आहे बरं का मित्रांनो. आणि हा जे साप आहे मित्रांनो पूर्णपणे जवळून पहा अशा प्रकारे ओळखायचा बरं का. आणि कधी चुकून मित्रांनो असं चुकी करू नका बरं का ही धरायची. कारण हा साप नाग आणि ह्याची हे एकसारखी असते बरं का. तिकडं तर ह्या अशा प्रकारचा साप मित्रांनो आपण इथं फॉरेस्टमध्ये सोडून दिलाय. आता तिथे आपल्या मार्गाने जाईल आपण आपल्या मार्गाने जायचं. जा तिकडे चल. हो का असा एकदम तुम्ही जवळून पहा मित्रांनो कसा ओळखायचा मांडूळ साप. ओके हो का. तोंड निमुळतं आणि जाड आणि शेपूट जरा थोडं पातळ म्हणजे त्याचं जसं तोंड तसं शेपूट हे का. परत त्याला तिकडे जायचं का आमच्या वाड्या तिकडे जा. तर थांबतो मित्रांनो इथं. धन्यवाद बरं का. फॉरेस्टात काय झालं बरं का. सरपण टाकलं गोड्या गेली होती आली आणि अशी हेकून गेली तेव्हा तिथं त्या उन्हावलं बॅटऱ्या पावर चार्जिंगला लावल्या आणि अशीच गेली. मला काही नत्र नाही पडलं. अशी गेली चांगली. तिथं चार्जिंग बघितलं लावून बर. किती झाल्या किती गाडी झाली हा लावली केली आणि अशी निघली.
पुन्हा स्विच करू हा. आणि हे तर काळा गाप कसा दिसला आता म्हणलं काय खरं नाही पुढे झालं. डालग्या बशी होय. काल गे बशी आणि ती हिता दिसला फार निघला तर तुम्हाला येसपर्यंत हा इकडे आहे का मारूस म्हणजे बिराडागत चाललं होतं का? विराडागत चाललं होतं आणि तिला पुरी आहे तर त्याच जागेवर पुरी होत्या पुरीला विराडात जाऊ नये म्हणलं गेलं तरी पुरी उचलल्या का मग? पुरी उचलायला सुधारला नाही हाका मारत बसली तुम्हाला त्या बाबळीपासनं ह्या डालग्यापासनं साप ह्या गाडीच्या हितपर्यंत येस्तोर म्हणजे एक 7-8 फुटाचा अंतर येस्तोर मी त्या बाबळीपासून हितपर्यंत आलतो पळत. म्हणजे इतक्या जोरात बेलो मी, तो आरडलीच तेवढे लागा आणि इतक्या जोरात आरडते तो असं असं समजा काय वाटलं ना बायला जनावर आलंय तर पुरी झोपलेलं पुरी चटकेने उचलायची आणि पुरी सुटते आणि तुम्हाला हाका मारती आणि साप इतक्या लांब आहे. आणि दोन्ही पुरी उचलायच्या अरे दोन्ही उचलायच्या हळू त्याला काय दवा झोपलेल्या पुरी उचलायच्या खरे लागा काय कधी झालं तरी पुरी चटकेने उचलायच्या आणि मग ती बिराड शिरू नाही तर कुठं शिरू काय जो डोक्यात ठेवायचं. लांबचा माणूस मी आता त्या बाबळी पशी होतो त्या बाबळी पासून इथं येतो मला किती टाइम लागला तरी पण मी आलो फास्ट पळत मन झालं. बरं आता ते होतं दुसरं बाग त्याचं नव्हतं काय अडचण ते होतं त्याची नाही काय अडचण. बरं दुसरं कसलं काही असू दे पहिल्या पुरी उचलायची आपल्याला नीट खमटू ना बियाचं नाही लगा तू लगा आणि अशी मेंढकी लगा बिराडा लगा राणा वनात फिरायचं ना असं घाबरून जमतोय तुझ्या मनाने. अजिबात बियाचं नाही बरं का पुन्हा कधी असं काय दिसलं वाटलं ना डायरेक्ट आपलं उचलायचं पोर आणि साईडला व्हायचं ते आपलं ते कुठं जाऊन ते हा. चल आता मेंढरा तिकडे खालतं लांब गेली ते मला जावं लागेल मेंढरा आणि होय ग हा तुला लक्ष ठेवा येत नाही होय. कशी झोपली होतीस? अशी झोपली होती सुरू गाडी झोपून धावती. बरं असू दे आता सरपाने नीटनेटकं ठेवा आणि त्या इचू काट्याचं बघू ना. हा हा ना दंबर जाऊ बर नाही मला म्हणताय तुम्ही सरपणा खाली होतं का काय माहिती हो का तिथेच नाही येडी माळी. बर कशाची गावायला फरकट आहे ना बघा की हा बघा की आहे का जागा सरपणा खाली कशाच आहे पण. हा मग तेच मी म्हणते ना तुम्हाला. बरं असू दे कशाचा का असं ना आपलं व्यवस्थित मोर बघून काढायचं हो. आणि दोन्ही पॉवर बँक लावली आहे आता अंधार दिवस गेला ना आता कशाच होते आता कड. बरं आता किती झाली ताई बघू ह्याला हिला किती होती? हिला शेप नव्हती काहीच नव्हती का? आणि हिला हिला बी नव्हती का? हिला 40% झाली हो का? हो हिला आहे ना आता 3% झाली बरं का मित्रांनो. 3% जास्त असन नाही नाही ही काय 3 होय सुईच्या पासून एवढी झाली हिला. थांब की हिला 3% झाली म्हणजे 4% 4 पॉईंट आहे हिला 3% झाली पॉवर बँक बरं का मित्रांनो. हिला पहिले 1% होती म्हणजे 2% वाढली आणि ही खुडूक होती हिला किती झाली 40. अरे पण ते ह्याच्यात दिसत ना 40% तिला. तर हो का मित्रांनो ही एकदम आपली पॉवर बँक स्विच ऑफ होती हिला 44% झाली बरं का यार बघा 44% आणि हिला 3 पॉईंट झाली मित्र. 2 पॉवर बँक आहेत आपल्याकडे तर म्हणजे ह्या पॉवर ह्याच्यावर कशावर सौर ऊर्जेवर बरं का. असं सौर ऊर्जा आपलं दिवसभर ह्या 2 पॉवर बँका फुल करायच्या आणि आपल्याला मोबाईलला चार्जिंगला लागतं त्यामुळं चार्जिंग महत्वाची आहे मित्रांनो. त्यामुळं आपण हे एवढं जुगाड केलं आणि हे एवढं जुगाड मित्रांनो माझं तुम्हाला सांगतो 1500 1,500 3,000 3-4 म्हणजे 5,000चं हे जुगाड फक्त चार्जिंगसाठी स्पेशल आहे मित्रांनो बरं का. आणि हो मित्रांनो आता जाता जाता फक्त एक गोष्ट सांगून जातो मित्रांनो. आता थंडीचा महिना चालू झालाय दिवाळीचा महिना म्हणजे मित्रांनो आता थंडी वाढली तर काही साप असं असतात की बाबा त्यांना थंडी सहन होत नाही मित्रांनो. त्यामुळं ती उभारा बघतील त्यामुळं कुठं जर समजा आपलं अंगणात कुठं किंवा शेतात रानात जर समजा आपण उभीची जर वस्त्र जर टाकली असेल किंवा रगी चटई वगैरे काय जर टाकलं असेल तर ते उचलताना मित्रांनो निहार पाहून उचला आणि व्यवस्थित उचला आणि नंतर घ्या. म्हणजे अशा प्रकारचं मित्रांनो आपल्याला त्याच्यापासून कुठली इजा पोचणार नाही. आणि दुसरी गोष्ट स्पेशल म्हणजे महिला माऊली
किंवा शेतकरी वर्ग किंवा मेंढपाळ वर्ग आणि सर्वच म्हणजे जे कोण आपली शेतामध्ये रानामध्ये राहणार आहे त्यांच्यासाठीच मी एक शेवटी सांगतो ते मात्र नक्की ठेवा मित्रांनो ध्यानात बरं का. साप विषारी असो किंवा बिनविषारी असो त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, परंतु जर आपलं लेकरू असेल किंवा आपलं काय असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा साप जर थोडा समजा 7-8 फुटावर 5 फुटावर असेल तर ते पहिल्यांदा लेकरू उचलायचं आणि आपलं साईडला व्हायचं मित्रांनो. नंतर ते आपलं ते कुठं जाऊ दे, आपल्या घरात शिरू नाहीतर रानात शिरू नाही तर कुठंही शिरू, फक्त आपल्या जीवापासून आपण सावध राहायचं मित्रांनो. खरंच साप तिथे आपल्या जीवाला भेटतो आणि आपण आपल्या जीवाला भेटतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मित्रांनो की बाबा जे बिनविषारी साप आहेत, ते बिनविषारी साप फक्त माणसाच्या जवळ येऊ शकतात, महत्वाचं म्हणजे बरं का मित्रांनो. आणि चपळ म्हटलं तर बिनविषारी साप, आणि बिनविषारी सापच फक्त आपल्या बाबा जवळ येऊ शकतात. आणि दुसरा साप समजा विषारी जी साप आहेत मित्रांनो, नाग, मण्यार, गोनस आणि फुरशे, या 4 जातीच्या साप आहेत, नाग, मण्यार, गोनस आणि फुरशे. तर हे जे प्रकार आहेत ह्या सापाचं मित्रांनो शक्यतो आपल्या घराजवळ किंवा म्हणजे घराजवळ येतील पण आपल्या घरात शिरणार नाहीत किंवा आपल्या जवळ आसपास येणार नाहीत मित्रांनो. जरी आलं तरी त्याच्यापासून सावध राहा, लक्ष असू द्या. आणि आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मण्यार जातीचा साप असतो मित्रांनो, काळा म्हणजे बारीक छोटा असतो, 1.5 फुटाच्या पुढे वाढत नाही मित्रांनो. त्या सापाला अजिबात थंडी सोसत नाही. त्या काळ्या सापापासून पांढऱ्या ठिपशा असतात, त्याला 1 ते 1.5 फुटाचा साप असतो आणि अगदी अंगठ्यासारखा जाड असतो बरं का, जास्त जाड नाही. अगदी हो का, ही काठी आहे, ह्या काठी एवढाच, ह्याच्यापेक्षा ह्या हातापासून पुढे ह्याच्यापेक्षा मोठा नसतो साप मित्रांनो, मण्यार जातीचा साप बरं का. तर तो साप थंडीला म्हणजे थंडी त्याला अजिबात सहन होत नाही मित्रांनो, त्यामुळं आणि तो निवाऱ्यात असतो, घरात बारकी किडकं पालणी खाण्यासाठी येतो, त्यामुळे त्याच्यापासून एक सावध राहा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो. तर खरंच असंच प्रेम राहू द्या. आणि आता 4-5 दिवस झालं व्हिडिओ सोडला नव्हता आणि अजूनही 2-3 दिवस सोडणार नव्हतो मित्रांनो, पण सोडला कारण हे अशी घटना झालेली मित्रांनो प्रत्येकाला कळली पाहिजे. आणि या अशा घटनेत काय केलं पाहिजे हे डोकं आपल्या म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या लक्षात आलं पाहिजे बरं का मित्रांनो. तर आता थांबतोय, तर मी लक्षात घ्या, सेफ्टी राहा. थंडीचे दिवस आहेत, आता होट फुटतील, होटाला तसलं ते काय असेल ते लावा. आणि माझे तर होट फुटल्यात मित्रांनो, त्याला काय जर वॅसलिन सोडून बोरोप्लस सोडून जर दुसरं आयुर्वेदिक काय औषध असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो, त्याने काय मला फरक पडत नाही. तर थांबतोय, तर जय हिंद, जय महाराष्ट्र.